तरुणांना मुलाखतीतून थेट नोकरीची संधी. सोलापुरात गुरुवारी रोजगार मेळावा. 13 उद्योजकांकडून 1374 मनुष्यबळाची मागणी. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरीस इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी गुरुवारी तारीख 30 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय अल्पसंख्याक विशेष रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यातून तरुणींना मुलाखतीतून थेट नोकरी तथा रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. खासदार शिंदेंमुळे 11 रुग्णांना 21 लाख. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 11 गरजू रुग्णांना उपचारासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे 21 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. त्या रुग्णांनी खासदार शिंदे यांचे आभार मानले. सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लूने एकही पक्षी बाधित नाही. नागरिकांनी अंडी उकडून तर चिकन शिजवून खाण्याचा सल्ला. राज्यातील लातूर, रायगड व ठाणे या 3 जिल्ह्यात पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यातील एकाही पक्षाला बर्ड फ्लूची बाधा झालेली नाही. मात्र दक्षता म्हणून नागरिकांनी अंडी चांगल्या प्रकारे उकडून व चिकन शिजवून खावे. पक्षी पालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रदीप कुमार देवरे यांनी दिल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे यांनी सांगितले. सोलापूर पुणे हुतात्मा रेल्वेपेक्षा सोलापूर पुणे एसटीचे भाडे महाग. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे एसटी भाड्यात वाढ केली आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली. सोलापूर पुणे धावणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसचे स्लीपर क्लासचे तिकीट दर 220 रुपये तर एसटीच्या साध्या गाडीचे तिकीट 423 रुपये असल्याने सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेसच्या तिकिटापेक्षाही एसटीला 203 रुपये अधिकचे सोलापूरकरांना मोजावे लागणार आहेत. मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे पलटी मारणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण पंढरपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. हा तुतारीवाला नुसता नावाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतही माझी तेवढीच पत आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. झडपी मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असणारे आरोग्य सहाय्यक गणेश शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयातील शिपाई बिरुप्पा सखाराम वाघमारे यांना व्याजाचे पैसे का देत नाही म्हणून कार्यालयात मारहाण करून हाताची बोटे फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. याबाबत जखमी शिपाई बिरुप्पा वाघमारे यांनी मंद्रुप पोलीस स्टेशनसह पोलीस अधीक्षक, सीईओ, आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कुर्डुवाडी येथील बाह्यवळण रस्त्यात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना 6 कोटींचा मोबदला जाहीर झाला होता. मात्र तो अनेक वर्षांपासून मिळाला नाही. त्यामुळे माढा न्यायालयाने कुर्डुवाडी उपविभागीय कार्यालयातील फर्निचरसह वाहन जप्तीचे आदेश दिले. त्यामुळे माढा न्यायालयाने कुर्डुवाडी उपविभागीय कार्यालयातील फर्निचरसह वाहन जप्तीचे आदेश दिले. 11 वाळू माफिया जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार. पंढरपूर प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई. तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या 11 वाळू माफियांना सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. वाळू माफियांची दादागिरी रोखण्यासाठी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी ही धडक कारवाई केली आहे. जीबीएसला प्रतिबंध करण्यासाठी सोलापुरात घरोघरी सर्वेक्षण. नव्या 4 संशयित रुग्णांवर उपचार. राज्यात गुलेनबॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असताना सोलापुरातही हे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत 4 संशयित रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची 10,000 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे.